साहेब काय काय करताय तुम्ही? एक मिनिट, बाजूला वा, इथे या तुम्हाला चटका लागेल. साहेब उठा तुम्ही. तुम्ही बसा आधी इथे. ते द्या इथे. तुम्ही आता मस्तपैकी बसा. मी तुम्हाला गरम गरम भाकरी आणि पिठलं देते. पण मला पण सांग ना काहीतरी, मी मदत करतो तुला. नाही, तुम्ही काही करायचं नाही, सगळं मी करणार. भाजला ना हात? साहेब मी तुम्हाला सांगत होते ना, नका हात लावू, पण तुम्ही माझं ऐकत नाही. त्रास होईल आता. इकडे मी पाणी मार. नेत्रा नाही भाजलंय. नाही भाजलं. खूप दिवस प्रँक नव्हता ना केला तुझ्या बरोबर. नेत्रा तर लगेच रागावणार आहेस का माझ्यावर? तुझ्या बेस्ट फ्रेंडवर रागावणार आहेस तू? नेत्रा सॉरी ना. नेत्रा आय एम सॉरी. मग कशाला अशी थट्टा करायची? तू घाबरतेस किती ग? एकतर काही झालं नाहीये मला, आणि तू माझी बॉडीगार्ड. माझ्या बरोबर असताना मला काय होणार आहे? तुला एक सांगू नेत्रा, म्हणजे ते रक्षा कवच, श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे, ती म्हणजे मैत्री, जी आपली आहे. म्हणजे बघ ना, तू माझी किती काळजी घेतेस, तुला माझ्या मनातलं कळतं. आणि हे असं कोणीतरी सतत आपल्या बरोबर असणं हे जगातलं सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे. ओ सो स्वीट. किती मस्त कपल आहे ना. तेजस, ही ना माझी फेवरेट मूवी आहे. मी 2 वेळा पाहिलंय. आणि क्लायमॅक्स वर ना फाल्गुनी, किती वेळा सांगितलंय स्पॉइलर्स नाही त्याचे. क्लायमॅक्स काय सांगतेस लगेच? स्पॉइलर्स नाहीये, मी तर फक्त एवढा सांगते की क्लायमॅक्स वरून हा हिरो ना. सांग सगळं सांग. हे बंद करतो, तू सांग स्टोरी, तू सांग. सॉरी नाही सांगते बस. अरे ही माझी फेवरेट मूवी आहे, तुला पण आवडेल. आणि एक सांगू, मला ना या हिरो हिरोईन ना अद्वैत भाईजी आणि नेत्रासारखा दिसतंय. बोल. क्यूट ना. काय झालं? तू काय म्हणालीस आता? ही माझी फेवरेट मूवी आहे. नाही त्याच्यानंतर काय म्हणालीस तू? ते हिरो हिरोईनचं काय? हा, हिरो हिरोईन अद्वैत भाईजी आणि नेत्रासारखे दिसतात. हे बघ. मी काय म्हणतो फाल्गुनी, हे अद्वैत आणि नेत्रा एकत्र असं कसं दिसतील? म्हणजे त्यांची जोडी कशी वाटेल? मस्त, एक नंबर. मस्त देखायचे एकत्र, कितला सारा देखायचे ना. पण असं काही विचारलंय तू? काय? अद्वैत बाईजी आणि नेत्रा? नाही ते असंच. तेच काय तेजस सांग ना मला. काय नाही, असंच विचारलं, सहज विचारलं आपलं. तेजस तुला माझी कसम. अरे सांग मला. शपथ वगैरे काय देतेस तू आता? ओके, मी नाही बोलणार तुझ्याशी. फाल्गुनी एक तू सांग ना मला, लवकर सांग. सांगतो. पण प्लीज हे आपल्यातच राहील ना, म्हणजे दुसऱ्या कोणाला नाही ना सांगणार. टॉप सिक्रेट आहे एकदम, म्हणून. टॉप सिक्रेट. आपला अद्वैत ना. हा. आणि नेत्रा आपली. अरे काय अद्वैत भाईजी आणि नेत्रा? बाबा त्या दोघांच्या लग्नाचा विचार करताय.
सांग, अजून ओरड, सगळ्यांना झोपेतून उठाव आणि त्यांना सांग. त्याच्या काय करते? सॉरी सॉरी सॉरी, सॉलिड न्यूज दिलीये तू. आपल्या अद्वैत भाईजी आणि नेत्रा. पण हळूहळू टॉप सिक्रेट. तेजस, अद्वैत भाईजी आणि नेत्राच्या लग्नासाठी ना आपण मस्त डिझायनर कपडे शॉपिंग करूया. प्लीज प्लीज प्लीज. ऐक नाही, ते ठरलं नाहीये अजून. म्हणजे त्यांच्या डोक्यात असा विचार सुरू आहे, अजून असं काही कन्फर्म नाहीये. फाल्गुनी, मी तुला सांगून खूप मोठी चूक केली आहे ना. नाही चूक नाही केली. ट्रस्ट मी तेजस, मी नाही सांगणार. विश्वास ठेव ना. टॉप सिक्रेट आहे ना आपलं. बघूया मूवी. मूवी सोड. मला तो अद्वैत भाईजी आणि नेत्रा दिसते पोस्टर वरून. किती छान. आपली नेत्रा फाल्गुनी. मस्त सिक्रेट आहे ना. खरं सांगते. अद्वैत भाईजी. फाल्गुनी काय? 100 वर्षात हवाना तुमच्याबद्दलच बोलत होते. आमच्याबद्दल काय बोलत होतात? आणि इतक्या हसताय का तुम्ही? हेच की तुम्ही दोघं कधी येणार आहात आणि आलात तुम्ही, एवढंच. अच्छा. काय झालंय? अशा का बघताय तुम्ही दोघे आमच्याकडे? किती मस्त दिसते ना दोघं. खरंच तुम्ही गावावरून आलात ना, म्हणून खूप मस्त फ्रेश दिसताय. थँक्स नेत्रा, तू याला वावोशीला घेऊन गेलीस. आणि आधी तुला माहितीये, तू आनंदी असलास की मी किती खुश असते. कशी आहेस? मी एकदम बरी आहे काकू. तुम्ही दोघंही जा ना, फ्रेश होऊन या. मी तुमच्यासाठी चहा कॉफी ठेवते. आलोच. साहेब, तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते. मित्रा आत्ता आलीस, तू जाऊन आराम कर. अहो नाही, मी एकदम ठीक आहे. मला नकोय कॉफी आत्ता. बरं ठीक आहे, मग पिशव्या द्या. तुम्ही जाऊन खोलीत आराम करा. नाही नाही, मी ठेवतो. चल साहेब, अहो मी घेऊन गेले असते. चल, मी ठेवतो. चल साहेब, तुम्ही किती मस्त कपल आहे ना अद्वैत भाईजी आणि नेत्रा. पण हे सिक्रेट आहे, कोणाला सांगायचं नाहीये. नाही सांगायचं. हा, कुठे ठेवूया कपाटात? आता माझ्याकडे द्या. नेत्रा, आता मी खोलीत ठेवलं आलोय ना. असतं गं. आता मी ठेवून देते सगळं. तुम्ही सुद्धा खूप दमलात. किती वेळ गाडी चालवली आहे तुम्ही. आता प्लीज माझं आहे का, छानपैकी खोलीत जा, फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी गरम गरम ब्लॅक कॉफी घेऊन येते. हे नाही, मला कॉफी नकोय. मला सांग, ती मनातलं ओळखणारी बाई कुठे? माहित नाही का? तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? नाही, काही काम नाहीये तिच्याकडे. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना. नेत्रा, आपण 2 दिवस छान मजा केली, एकत्र टाइम स्पेंड केला, पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जी मला तुला सांगायची होती ती राहून गेली. आणि ऍक्च्युली मला कळत नाहीये मी काय बोलावं, कसं सांगावं. पण कशाबद्दल बोलायचंय? नेत्रा,
काय झालं? तुझे दात वगैरे दुखतात का काही? कालपासून तू असा हात का ठेवतेस गालावर? बघू, काही त्रास होतोय का तुला? आपण डॉक्टरकडे जाऊयात का? नाही नाही, नक्की? तुम्ही काहीतरी बोलत होता ना? I'm sorry. मी चुकलो. असं का बोलताय तुम्ही? सॉरी कशासाठी? फ्रेंड्स. आय एम रिअली सॉरी नेत्रा. तू या घरात आल्यापासून माझ्यासाठी खूप केलंस. मी कसं असं का रिॲक्ट होतं? मग मला नाही माहित. एनिथिंग सिरियस? मला सांगणार आहे का कोणी नक्की काय चाललंय ते? पप्पाजी बोला ना आता. काय फाल्गुनी? नाही सांग. ठीक आहे, मी फार ताणून धरत नाही, सरळच सांगतो. तो विषय असा आहे की काय? इतका सस्पेन्स का ठेवताय तुम्ही? नाही म्हणजे गेले काही दिवस मी असा विचार करतो आहे आणि असं मला वाटलं की तुम्ही दोघांनी. काय? आम्ही दोघांनी काय? म्हणजे हे जे मी काही सांगतोय ते माझं मत आहे आणि मी सगळ्या गोष्टींचा खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे की म्हणजे मला असं वाटतं की काही महिन्यांपूर्वी आपल्या घरात आली आणि ती आपल्या कुटुंबातलीच एक व्यक्ती आहे आता. एक्झॅक्टली. हो. हा, तर कुटुंबातलीच व्यक्ती आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे असं माझा विचार आहे. गेले काही दिवस घरामध्ये खूप गोंधळ आहे, धावपळ चालू आहे. तर आपल्या घरात काहीतरी चांगलं घडावं जेणेकरून सगळ्यांनाच आनंद होईल. असं काय करते? ए फाल्गुनी, काय 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 झालं ओरडायला? काय नाही, पप्पाजी बोलले ना आनंद होतोय, तो झाला आनंद. ते काहीतरी सांगणार आहेत त्याच्यानंतर होईल ना, आधीच कशाला ओरडते? आणि असं काय घडायला हवंय? म्हणजे भाऊजी बोला ना पटकन. पप्पाजी असं काय? तुम्ही बोला ना, त्यांना पटलं तर म्हणतील ना ते हो. एवढं सांगतो. म्हणजे मी असा विचार केला आहे की येत्या 2-3 महिन्यामध्ये आपण सगळेच तुमच्या दोघांचं येऊ का ग? या ना काकू, विचारताय काय? थांब मी पण करते. नेत्रा, इंद्राणी मॅडम अजून आल्या नाहीत का टेरेसवरून? नाही अजून. मला काय वाटतं माहितीये, त्यांना आपण ना टेरेसवरच एक तंबू बांधून देऊया. अर्धा वेळ त्या तिथेच असतात ना. मला सांग, तू कशी आहेस? मी एकदम बरी आहे. मला की नाही
खूप 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 भारी वाटतंय नेत्रा. माझ्याकडे ना शब्दच नाहीयेत. मनापासून आनंद झालाय मला. काकू, आणि तुम्हाला असं बघून मला खूप आनंद होतो. बरं मला सांगा, हे राहू द्या. अगं मला आता नीट सगळं सांगा, नक्की काय झालंय? अगं मी तुला सांगितलं नाही का, मला इंद्राणी मॅडमनी सांगितलं की की माझा केदार जिवंत आहे. आणि म्हणून मी खूप खुश आहे नेत्रा. नेत्रा, केदार जिवंत आहे म्हणजे तो कधी ना कधी तरी परत येईल ना, हो ना? हो, पण काकू मला म्हणजे तुम्ही मला फोनवर सांगितलं, पण मला सांगा इंद्राणी ताईंना कसं काय कळलं की केदार काका? अगं मी तुला म्हंटल ना, त्यांनी माझा हात बघितला, हातावरच्या रेषा वाचून सांगितलं त्यांनी मला हे सगळं, माझा केदार जिवंत आहे म्हणून. पण इंद्राणी ताईंना हात सुद्धा वाचता येतो? हो, नेत्रा त्या खूप हुशार आहेत. नेत्रा, औषधं घेतलीस रात्रीची? हो, घेतली. मला वाटलंच होतं तू हिला भेटायला येशील म्हणून. मग काय मी जाऊ का आता? नाही, नको नको, तू थांब, मी जाते. चालू दे तुमचं. काकू, तुम्हाला नक्की एवढंच बोलायचं होतं की आणखी काही बोलायचं होतं? खरं तर खूप काही बोलायचं होतं, पण सिक्रेट आहे. गुड नाईट. काय काकूचं काय सिक्रेट आहे आता? माहित नाही. बरं ठीक आहे, ऐक, तू थकली असशील ना, झोप आता, आराम कर. साहेब, तुम्ही जरा बसा इथे. या ना, बसा ना. नाही, आधी मी चाललोय साईटवरती. साईटवरती काही मीटिंग आहेत, काही जणांना भेटायला बोलवलंय. मी जाताना अद्वैतला ऑफिसला सोडेन. पण मग अद्वैत साहेब? डोंट वरी, अद्वैत एकटा नसेल, त्याच्याबरोबर तेजस आहे. चालेल ना तुला? बरं अद्वैत, उशीर होतोय. आज बरेच दिवसांनी चाललोय साईटवरती, ऑफिसला. निघायचं का? हो, वेळेत पोचायला. मी आलोच. चला, बाय. येतो. साहेब, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हो, ठीक आहे, बोल. उशीर होतोय का तुम्हाला? महत्वाचं बोलायचं ना, मग बोल ना. आता एक काम करतो, मी आधी अद्वैतला ऑफिसला सोडतो, मग तुला फोन करतो. चालेल? हो. येतो. काय झालं? Are you okay? सर, काय झालं? नाही, काही नाही. आर यू ओके सर? हा. सर, मग प्लॅनिंगचं कसं करायचं? कसलं प्लॅनिंग? अद्वैत, बिझी आहेस? बोल ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काही महत्वाचं बोलताय का तुम्ही? हो, पण नाही, काही नाही. काय झालं? नाही, काही नाही, तू बोल. नाही, काही नाही, ते आपलं सॅम्पल फ्लॅट्स रेडी करायचे, त्यासाठी इंटिरियर डिझायनर फायनल करायचं आहे. सो प्रोफाईल्स आल्यात, आपण बघून घेऊया का एकदा? हो, पण प्लीज आपण थोड्या वेळाने बसूयात का? मी आता अदिती बरोबर कॅम्पेनिंगच्या काही गोष्टी डिस्कस करून घेतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी वेट करतो. हो. येस अदिती, सांग मला. सर, काय सांगू? तू ऍड कॅम्पेनचं एक्सप्लेन करत होतीस ना मला. सर, ते सांगून झालं. सॉरी, मला प्लीज परत एकदा एक्सप्लेन कर. ओके सर.
अद्वैत साहेब, तुम्ही गेल्या काही दिवसात माझ्यासाठी किती आणि काय काय केलंय. मला माहिती आहे थँक्यू म्हटलेलं तुम्हाला चालणार नाही आणि आभार मानून मीच तुम्हाला पर्क नाही करणार. पण तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. गेले काही दिवस तुम्ही सावलीसारखे माझ्या सोबत होता आणि आज कितीतरी दिवसांनी तुम्ही माझ्या सोबत नाही आहात तर चुकल्यासारखं वाटतंय. आणि मला आता असं वाटतं की नियतीला आपण डावलता कामा नये. जर का अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर नेत्राच्या आमच्या घरात असण्याला अर्थ मिळेल. तुम्हाला काय वाटतं आबा? राजाध्यक्ष साहेब, कोणी कितीही काही म्हणालं तरी आपल्या दोघांची बरोबरी होणं या जन्मी तरी शक्य आहे का? प्रश्न बरोबरीचा नाहीये राजाध्यक्ष साहेब, प्रश्न बरोबरीचाच आहे. आपल्या दोन्ही कुटुंबांमध्ये सगळ्याच बाबतीत किती मोठं अंतर आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. शिक्षण, आर्थिक परिस्थिती, सगळ्याच बाबतीत आपण दोघं एकमेकांपासून खूपच दूर आहोत. नाही साहेब, आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही होऊ शकत. आबा, आपण विचार करणारी माणसं आहोत. माणसात कसली आली आहे बरोबरी? म्हणून म्हणालो प्रश्न बरोबरीचा नाहीये. प्रश्न आहे ना तो नियतीचा आहे, कर्माचा आहे, नात्यांचा आहे. तुम्हाला चांगलंच माहिती आहे नेत्राच्या नियतीवर, तिच्या अस्तित्वावर मी माझं अख्खं आयुष्य टिकवून धरलंय. आबा, नेत्रा आणि अद्वैतमध्ये मैत्री आहे, निखळ मैत्री, चांगलं बॉन्डिंग आहे. नेत्रामुळे आमच्या घरात खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, घडतायत. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की नेत्रानंच आमच्या घरात सून म्हणून यावं, जेणेकरून आमच्या घराला, कुटुंबाला पूर्णत्व मिळेल. मला माहितीये हा निर्णय तुमच्यासाठी काय आमच्यासाठी खूप मोठा आहे. माझी अशी अपेक्षा नाही की तुम्ही घाईघाईत निर्णय घ्यावात आणि मला काही सांगावं. तुम्ही तुमचा वेळ घ्या, पण लवकरात लवकर मला कळवा. राजाध्यक्ष साहेब, ज्या गोष्टींचा आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी वास्तवात घडतायत. खरंच काय बोलावं, काय करावं काही सुचत नाही हो मला. मी समजू शकतो. अरे हो, मला नेत्राच्या आईशी सुद्धा बोलावं लागेल. अर्थात तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि मला कळवा. आणि नेत्राच्या आईला हेही सांगा हे अद्वैत आणि नेत्राचं लग्न होणं हे नियतीच्या मनात आहे. मला माहिती आहे नेत्राला मी माझी मुलगीच मानतो. जर का ती माझी सून झाली ना तर माझं आयुष्य सार्थकी लागेल. आपले ऋणानुबंध आणखीन घट्ट होतील. येतो. आबा, आबा तुम्ही अचानक कसे काय आला तिथे? मला काही बोलला पण नाही. मीच त्यांना बोलवून घेतलं. माझं एक काम होतं. नेत्रा, तुझी तब्येत कशी आहे? तब्येत बरी आहे आबा, पण तुम्ही मला औषधं, पथ्य पाणी सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हो आबा, मला आधी सांगा. तू नेत्रा, येतो मी. काळोख पडायच्या आत मला वावशीला गेलं पाहिजे. या, येतो मी. चल. सावकाश. नेत्रा, तू अचानक इथे? तुला मी सांगितलं होतं ना अद्वैत ऑफिसमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर तेजस आहे.
हो साहेब, मी म्हणाले ना, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. हॅलो आबा. नेत्रा, मला कल्पना आहे तू मला कशासाठी फोन केला असशील. मग आबा मला सांगा ना, नक्की काय झालंय? तुम्ही अचानक आज आलात, मला काही कळवलं नाही. जाताना सुद्धा घाईने निघून गेलात, माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाही. मी शेखर साहेबांना सुद्धा विचारलं, पण मला असं वाटतंय की ते. बाळा, माझं जरा ऐकून घेशील? तू तुझ्या आजोबाला चांगलं ओळखतेस. एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण तुझा आजोबा कधीही खोटं बोलणार नाही. हो, मला माहिती आहे, आणि म्हणूनच मी खोटं बोलत नाही. आणि खरं काय हे विचारशील तर मला ते सांगता यायचं नाही. आबा, आबा असं काय करताय? सांगा ना मला, काय झालंय? बाळा, मला खरंच माफ कर ग. आबा, तुम्ही असं नका बोलू. मला फक्त एवढंच वाटतंय की ताई. नेत्रा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. असं समज की हे सगळं सांगण्याची ही वेळ नाहीये. आबा मला नीट सांगा ना, नक्की काय झालंय? मला शेखर साहेब सुद्धा धड काही सांगत नाहीये, आणि त्यांनी मला जे काही सांगितलं ते मला पटलं नाहीये. त्यामुळे तुम्ही सांगा ना मला, काय झालंय? कदाचित ते असं बोलण्यामागे काही कारण असतील. नेत्रा, मी तुला आता एवढंच सांगेन, काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी सुद्धा प्रयत्न करतोय. बाकी सगळी देवी यायची इच्छा. बरं, मी आता फोन ठेवतोय. काळजी घे बाळा. आबा, पोहोचलात की कळवा मला. हो बाळा, हो हो. आबा आणि शेखर साहेब नक्की काय लपवत आहेत माझ्यापासून? भूक लागली, खायला काही नाही, प्यायला पाणी पण काही नाही. पाणी आणलं. आणलं. हा हा, तू मला बोलायला लावू नको जास्त. भूक लागली ना, मला खूप भूक लागली. तुला माहिती ताई, माझ्या पोटात ना कावळे ओरडतात. कावळे नाही ओरडतात, कावळे नाही ओरडतात. खड्डा पडला पोटामध्ये माझ्या. मला लवकर काहीतरी खायला दे ना, मी मरून जाईन ना. तुम्ही पण ती असं काही नाही होणार आहे. असं कसं मरू देईन मी तुला? हा, काही नाही होणार आहे. शांत, खाऊन घे, तू खाऊन घे. इथे माझी अशी अवस्था का? मी इथे का बंद इथे? तू नको विचार करूस, तू खाऊन घे, खाऊन घे. सावकाश. मूर्ख माणसाने भरलंय घर. काय म्हणालात? काही नाही. या घरातल्या कोणाबद्दलही वाईट साईड ऐकून घेणार नाही मी, कारण या घरातल्या प्रत्येकाला मी माझं मानते. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणाच्याही खाजगी आयुष्यात ढवळाढवळ केलेली तर मुळीच चालणार नाही मला. म्हणजे काय म्हणालात तुम्ही केतकी काकूंना? तुम्हाला हात वाचता येतो? आणि काय कळलं तुम्हाला त्यांचा हात बघून? त्यांचा नवरा जिवंत आहे. का खेळताय तुम्ही केतकी काकूंच्या भावनांशी? तुम्हाला माहित नाही गेली 20 वर्ष त्यांनी किती त्रास भोगलाय ते? का त्यांच्या जखमेवरची खपली काढताय? ताई, तुम्हाला जो काही त्रास द्यायचा ना, तो तुम्ही मला द्या, पण मी विनंती करते, या घरातल्या कोणाच्याही भावनांशी खेळू नका. तुम्ही या घरात ज्यांचं काम करायला आलात ते काम करा, त्याचा मोबदला घ्या आणि मोकळ्या व्हा. असं खरंच कोणाचं तरी हात बघून भविष्य कळलं असतं ना तुम्हाला, तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःचं भविष्य बघितलं असतं आणि ते सुधारलं असतं. अशी कोणाची गुलामी नसते केली. आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल ना की लोकांचं मन ऐकून तुम्ही जग जिंकू शकता, तर खूप मोठा गैरसमज आहे तुमचा. गैरसमज नाहीये माझा तो, आणि पैशांसाठी काम करत नाहीये मी. जाऊ दे, तुला काय एक्सप्लेन करते मी हे सगळं. आणखीन एक गोष्ट,
माझ्या प्रोफेशनबद्दल, माझ्या विद्येबद्दल काहीही बोलायचं नाही. असं काय ओळखतेस तू मला? काय माहितीये तुला माझ्याबद्दल? ठीक आहे, मग तुम्हीच सांगा मला काय काय येतं तुम्हाला. येतो हात वाजता येतो? सांगा, माझ्या भविष्यात काय लिहिलंय ते सांगा. तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोला ना, काय झालंय? आज तुझे आजोबा इथे आले होते. मीच त्यांना बोलवून घेतलं होतं. तुझा त्यांच्याशी फोन झाला असेलच, पण त्यांनी तुला काही सांगितलं नसेल. हो, नाही सांगितलं त्यांनी मला. मीच त्यांना सांगितलं होतं की तुला आत्ता काही सांगायला नको. साहेब, मला आता तरी सांगा ना, हे सगळं कशाबद्दल चाललंय नक्की? आबा पण म्हणाले योग्य वेळ आली की तुला कळेल. साहेब, मला आता भीती वाटायला लागली या सगळ्याची. मला सांगा ना. मित्रा, तू शांत हो. घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. आधी तुझ्या आजोबांशी बोललो, कारण हा विषयच खूप नाजूक आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुझ्या आजोबांशी बोलणं मला गरजेचं वाटलं. मी आता तुला जे काही सांगणार आहे ते खरं तर तुझ्या आईनी किंवा आबानी तुझ्याशी बोलायला हवं. आता ही जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली आहे. नेत्रा, तुझ्या लग्नाबद्दल काय विचार आहे? म्हणजे तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी तुला हे सगळं अचानक सांगतोय कारण त्यामागे तेवढंच मोठं कारण आहे. नेत्रा, तुला माहिती आहे, या जगात मला अद्वैतच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये. अद्वैत सुखरूप राहावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि गेल्या कित्येक महिन्यात तू त्याची काळजी घेतली आहेस. मला माहिती आहे, तो तुझ्यासोबत असताना सुखरूप असतो, सुरक्षित असतो. पण म्हणून त्याच्या पत्रिकेतला अकाल मृत्यूयोग नाकारता येणार नाही ना. पण जर का तुमच्या दोघांचं लग्न झालं तर अद्वैतचा अकाल मृत्यूयोग कायमचा टळू शकेल. कायमचा. तुम्ही कधीतरी ऐकत जा माझं. कधी ऐकलं नाही ते सांग. तुम्ही कधीच ऐकत नाही माझं. अगं, असं काय बोलतेस? तुमच्याकडे कधी वेळ असतो का माझ्यासाठी? आता वेळ देतोय नाही तर काय करतोय? हे बरं आहे, मला इथे आईस्क्रीम खायला घेऊन आलात आणि तुमचं लक्ष मोबाईल मध्ये. घ्या, ही आईस्क्रीम पण मोबाईललाच खायला घाला. सुमे, अगं हे सुमे, कशाला लग्न केलं? I'm sorry. मित्रा, तुझं लग्न झाल्यावर तू सुद्धा तुझ्या नवऱ्याबरोबर अशीच भांडशील का? नाही, तू भांडणार नाहीस नवऱ्याशी. तू असू द्या, जाऊ द्या, राहू द्या, मी बघते, मी बदलेन, असं काहीतरी बोलशील हो ना. पण मॅक्झिमम वेळा लग्नानंतर ना हे असंच होत. म्हणून मला लग्न बिग्न काही करायचंच नाही. ते नवीन लग्न झालेल्या कपलला आशीर्वाद देतात ना, सुखाने संसार करा. म्हणजे सुखाने संसार करा असं म्हणून संसार सुखाचा होईल का? संसार ते दोघे कसं आहे, त्या दोघांचं एकमेकांबरोबर किती पटतं, त्यांचं बॉन्डिंग कसं आहे यावर अवलंबून आहे ना.
हो ना? हो. मग तू बोल ना काहीतरी, शांत काय आहेस अशी? हं? काय झालंय? मित्रा काय झालं आता? काही नाही. हीच गोष्ट माझ्याकडे बघून सांग. ओ अच्छा, आलं लक्षात. तुझ्या डोळ्यांना खोटं बोलता येत नाही असं मी नेहमी म्हणतो, म्हणून तू बघणारच नाहीयेस माझ्याकडे. आणि याचा अर्थ मला काही कळणार नाही असं वाटतंय तुला? इकडे बघ माझ्याकडे. काय झालं? इकडे बघ माझ्याकडे. काय झालंय सांग आता. कुठे काय, खरंच काहीच नाही. चिअर्स. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तुझ्या मित्राला तर ठीक आहे.